आपले दोन रिपोर्टर जोडलेले आहेत। हॉटेल ग्रँड शेरेटन ज्या ठिकाणी राहुल गांधी थांबलेले त्या ठिकाणाहून आदित्य भवार, तर कार्यक्रमाच्या ठिकाणाहून निखिल सुक्रे जोडलेले आहेत। सुरुवातीलाच आदित्य यांच्याकडे जाऊया। आदित्य, राहुल गांधी या ठिकाणी किती वेळापूर्वी पोहोचलेले आहेत आणि किती वेळामध्ये ते या ठिकाणाहून निघतील? अवघे 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत। राहुल गांधी या ग्रँड शेरेटन हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते देखील या ठिकाणी उपस्थित होते। कार्यकर्त्यांची मोठी संख्या देखील होती। राहुल गांधी इथे येताच राहुल गांधीच्या नावाने घोषणाबाजी देखील त्यांनी सुरू केली। मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना राहुल गांधी यांना भेटायचं होतं, परंतु आपण पाहू शकतो की पोलिसांची सुरक्षा आणि कडक व्यवस्थेमुळे त्यांना इथे भेटून दिलं नाही। पाहायला गेलं तर कार्यकर्त्यांनी भेटण्यासाठी फार इच्छा आणि आग्रह धरला होता, त्यासाठी पोलिसांसोबत त्यांची हुज्जत देखील झाली होती, परंतु कार्यकर्ते त्यांना भेटू शकले नाही। त्यामुळे लांबच त्यांनी घोषणाबाजी सुरू केली होती। फक्त ठराविक आणि काही कार्यकर्त्यांच्या उपस्थितीतच राहुल गांधी यांनी त्यांची भेट घेतलेली आहे। आतमध्ये जर आपण पाहू शकतो की बैठक सुरू आहे, काही राजकीय चर्चा देखील होणार आहेत। कालची जी घटना घडलेली आहे त्याबद्दल देखील चर्चा राहुल गांधी यांच्यासोबत होऊ शकते। ठीक आहे आणि मात्र आपण पाहू शकतो आदित्य, तुम्ही असेच जोडलेले राहा। पुन्हा तुमच्याकडे तो निखिल सुक्रे आपल्या सोबत जोडलेत। निखिल, कार्यक्रमाच्या ठिकाणी कशी आता काय वातावरण आहे? थोड्याच वेळामध्ये राहुल गांधी या ठिकाणी पोहोचतील, कशा प्रकारचं वातावरण आहे? नक्कीच जगदीश, आपण जर पाहिलं तर सध्या कार्यक्रमाच्या ठिकाणी उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते। माझ्या मागच्या बाजूला हा जो स्टेज आहे, या स्टेजवरती AISMS या ग्राउंडवरती हे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि छात्रों की गूंज या कार्यक्रमाची गूंज सध्या आपल्याला पाहायला मिळते। खरं आपण पाहतोय की मुलींसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। प्रामुख्यानं मुलींचा सहभाग या कार्यक्रमामध्ये असणार आहे आणि मुली आणि महिला या कार्यक्रमामध्ये सध्या आता कार्यक्रमस्थळी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहतोय की या ठिकाणी घोषणाबाजी देखील केली जाते। काही मुलींशी आपण बोलूया, नेमकं त्यांना काय वाटतं। कार्यक्रमाला आली आहेस, काय सांगशील? काय विचारायला आले आम्ही प्रश्न। सध्या राहुल गांधी येणार आहेत, एक मोठी अपॉर्च्युनिटी, मग कशाला सोडायची? मोठी अपॉर्च्युनिटी। हो. नेमका काय प्रश्न आहे तुझा? काय प्रश्न विचारायचा आहे तुला? माझा तर प्रश्न आहे की म्हणजे आता एक पुणे एक MPSC UPSCचं हब आहे मोठं, तर एक पुणे शहरावर पण एक मोठी रिस्पॉन्सिबिलिटी बर्डन येतं आणि एक मायग्रेशनचा एवढा मोठा प्रॉब्लेम। हेच जर अपॉर्च्युनिटी आम्हाला आमच्या शहरामध्ये मिळाली असते तर आम्हाला इथे येण्याची गरज नसती पडली। गेली अनेक वर्षे खरं तर हे प्रॉब्लेम कायम आहेत। काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेसही प्रॉब्लेम होते, भाजपचं सरकार आहे तरीही प्रॉब्लेम आहेत। विद्यार्थी म्हणून काय तुझं मत आहे? काय वाटतं तुला? म्हणजे सगळ्याच गोष्टींना सुधारण्याची गरज आहे सिस्टमला पण, शिक्षण क्षेत्रामध्ये पण। म्हणजे बऱ्याच गोष्टी आता एक स्टुडंटचे बेसिक प्रॉब्लेम पासून जरी स्टार्ट केलं तुम्ही बघायला की किती, म्हणजे आता एक सगळ्या मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये प्रॉब्लेम होतो हा, की एका शहरावर खूप मोठं बर्डन येतं, सगळे मायग्रेट करून येतात। मग ह्यात जर अपॉर्च्युनिटी आम्हाला आमच्या गावाकडे मिळाली असतं आम्हाला इथे येण्याची गरज नसती पडली। बऱ्याच अजून गोष्टी येतात, आता पेपर लीकचं पण जसं झालं, आम्ही इतके वर्ष आम्ही ट्राय करतो सगळ्या गोष्टीचं, गव्हर्नमेंट प्रिपरेशनचं, आणि मग एक कोणीतरी येऊन तो पेपर लीक करून टाकतो, आमची सगळी मेहनत तशीच निघून जाते। पेपर लीक होतात, खरं तर पेपर लीकचा मुद्दा तिने मांडलाय। तुला काय सांगायचंय? तू आलीस कार्यक्रमाला? हो, खरं तर मला सांगायचं की आजच्या काळात जेनझी खरं तर जागा झाला, पण तरी मुलींच्या बाबतीत जे आजकाल घडतंय ते काय थांबत नाहीये। सो मला म्हणायचं आहे की ते कधी थांबणार? तुम्ही ठोस व्यवस्था काहीतरी करा मुलींच्या संरक्षणासाठी। सो मला त्याबाबत प्रश्न विचारायचा। कार्यक्रमाबद्दल कसं समजलं? हा खरं तर प्रश्न विचारण्यासारखा नाही, पण तुला कसं समजलं या कार्यक्रमाबद्दल? पॅम्पलेट्स वाटले होते आमच्या इथे आणि सोशल मीडियावरही माहिती मिळतेच। सो जसं कळलं तसं तर मला यायचंच होतं। काय काय अपेक्षा काय आहे तुझी या कार्यक्रमापासून? आता खरं तर छात्रों की गूंज या कार्यक्रमाचं नाव आहे। राहुल गांधींकडून किंवा कार्यक्रमाकडून काय अपेक्षा आहे तुझी? काय झालं पाहिजे? खरं तर विद्यार्थ्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे आज इथे ऐकले जातील आणि त्यावर खरंच काहीतरी एक सोल्युशन निघेल सगळ्याच बाबतीत। पेपर लीक असतील किंवा जॉब वॅकन्सी आजकाल वाढत नाही त्या बाबतीत, सगळ्याच बाबतीत मुलींच्या संरक्षणाबाबत असतील, असे बरेच प्रश्न आज सगळे विद्यार्थी इथे विचारतील आणि मला खात्री आहे की त्या बाबतीत काही ना काही कुठे ना कुठे ते सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करतील। नक्कीच आपण पाहिलं तर सध्या जे आहे ते कार्यक्रम काही वेळामध्ये इथं सुरुवात होईल आणि या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने जे आहे ते मुली येतील असा एक विश्वास जो आहे तो काँग्रेसकडून व्यक्त केला गेलेला आहे। सध्या जर आपण पाहिलं तर काही प्रमाणामध्ये मुली या ठिकाणी दाखल झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। जवळपास 1200 पोलिसांचा बंदोबस्त या कार्यक्रम स्थळी करण्यात आलेला आहे। यामध्ये 500 पोलीस वर्दीमध्ये आहेत, तर
700 पोलीस जे आहेत ते बंदोबस्तामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात. VIP पास देखील देण्यात आलेले आहेत. आपण जर इकडे पाहिलं तर VIP साठी वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे. 450 सीट ज्या आहेत त्या VIP साठी राखीव करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये म्हणजे काँग्रेसचे राज्यातील आणि देशातील नेते असतील किंवा मग महाविकास आघाडीमधील नेते असतील ते या ठिकाणी येणार आहेत आणि या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती असणार आहे. खरं तर या सगळ्यांची एंट्री जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि पासेस देखील जारी करण्यात आलेले आहेत. 450 पेक्षा जास्त या एंट्री असल्याची माहिती आहे. खरं तर VIP आणि VVIP अशा प्रकारच्या पासेस देखील देण्यात आलेले आहेत. या कार्यक्रमामध्ये येण्यासाठी मुलींची रजिस्ट्रेशन जी आहे ती प्रोसेस राबवण्यात आलेली होती. या कार्यक्रमामध्ये राहुल गांधींना या स्टेजवरती मुली प्रश्न विचारणार आहेत. त्यांचे काय प्रॉब्लेम आहेत आणि त्यांच्या राहुल गांधींकडनं काय अपेक्षा आहेत. खरं तर शिक्षण व्यवस्थेमधील बदलांविषयीचा हा कार्यक्रम आहे असं बोललं जात आहे. परंतु याच्यामध्ये या कार्यक्रमामधून काय होतं, विद्यार्थ्यांचे प्रश्न खरंच मांडले जातात किंवा निखिल काही नेते मंडळी यायला सुरुवात झालेली आहे का? कारण काहीच वेळामध्ये आता राहुल गांधी पोहोचतील, कार्यक्रमाला सुरुवात होईल. काँग्रेसच्या काही नेते मंडळी या कार्यक्रमाच्या ठिकाणी यायला सुरुवात झाली आहे. नक्कीच आपल्याला माहित आहे की काल आणि परवा 2 दिवसांपासून जे आहे ते काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ असतील, सतेज पाटील असतील, बाळासाहेब थोरात असतील किंवा राज्यातील इतर नेते असतील, देशातील पवन खेरा जे मीडिया प्रमुख आहेत ते आहेत आणि इतर राज्यातील आणि देशातील नेते जे आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे. आपण जर पाहिलं तर ग्रँड शेराटन ज्या हॉटेलला सगळे नेते जे आहेत हे राहुल गांधींच्या भेटीसाठी जाताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या ठिकाणी प्राथमिक चर्चा या कार्यक्रमाविषयी आणि स्ट्रॅटेजी विषयी झाली असल्याची माहिती आहे. खरं तर आपण पाहतोय की विद्यार्थ्यांनी आता कार्यक्रम अगदी काही वेळावरती आलेला आहे. 1 तास कार्यक्रमासाठी उरलेला आहे. परंतु आपण पाहतोय की अगदी काही ग्राउंड मध्ये काही मुली पाहायला मिळत आहेत. जवळपास 9 ते 10 हजार मुली या बॉक्समध्ये मावतील अशा प्रकारची परिस्थिती आहे. कॅमेरामॅनला विनंती आहे हा जो आहे बॉक्स दाखवावा. अगदी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि या बॉक्समध्ये 9 ते 10 हजार मुली मावतील अशा प्रकारचं जे आहे ती जागा या ठिकाणी आहे. त्यांना पासेस देण्यात आलेले आहेत आणि त्या पास असलेल्या मुलींना त्या ठिकाणी एंट्री आहे आणि चौकशी करून 2 द्वारांवरती त्यांचा पास तपासला जातोय. त्यांच्याकडे असलेलं साहित्य तपासलं जाते आणि त्यानंतर त्यांना या ठिकाणी एंट्री दिली जाते. अशा प्रकारची ही सगळी परिस्थिती आहे. आपण दृश्य पाहतोय की पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय. महिला पोलीस मुलींच्या चेकअपसाठी आणि पुरुष पोलीस देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी मोठा बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आलेला आहे. खरं तर काल जेव्हा ABVP विरुद्ध NSY संघर्ष पेटला होता त्यानंतर पोलीस अलर्ट वरती आलेले आहेत आणि या कार्यक्रमामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा पुरेपूर प्रयत्न असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि कार्यक्रमाबद्दल सांगायचं झालं तर कार्यक्रमामध्ये राहुल गांधी काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना आता विद्यार्थिनींमध्ये देखील उत्सुकता आहे किंवा त्यांचा प्रश्न त्यांना राहुल गांधींकडे विचारायचा आहे. यासाठी म्हणून की ते देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत आणि ते प्रश्न सोडवतील अशी अपेक्षा या मुलींना सगळ्या आपल्याला असलेली पाहायला मिळते. जगदीश. निखिल, तुम्ही असेच या कार्यक्रमावर लक्ष ठेवून राहा. आदित्य सुद्धा आपल्यासोबत जोडले होते. दोघांचेही धन्यवाद.